मला आजपर्यंत मरणाची भीती वाटत नव्हती ग. खरं तेव्हा तू माझ्या बरोबर नव्हतीस म्हणून जिवंतपणीच मी मरण यातना भोगत होतो. पण आता तू माझ्या आयुष्यात परत आलीस. परत जगावंसं वाटतंय मला. मला तू हवी आहेस, आपलं बाळ हवंय, आपला संसार जगायचाय मला. कशी एवढी फुलं जातात का कुठं? कोल्हापूरला. कधी देणार माझे 5,000 रुपये? देतो, लवकरच देतो. अजून किती दिवस हेच ऐकायचं? ते पोर कोणाचं? तुझं तर नाहीच आहे. ते काय पैसा देत नाहीस ना, मग घेऊन जातो या पोराला. पैसे आण आणि मग पोराला घेऊन जा. चल दे पोर इकडे. अरे कदम, कदम जाऊ द्यात ना, एकदाची बॅट गेली. नाहीतरी तुम्हाला आता पैसे द्यायची गरजच नाहीये ना. मला मेले म्हातारी लटक, तुला यो आजार. मी शांत. अजून संसार व्हायचाय तुझा, आणि त्या लहानग्या जीवन कुणाच्या तोंडाकडे बघायचं. आई बिरण, सर तू मला तुझी मुलगी समजते. तुला माझी मदत करावीच लागेल. हवं असेल तर माझा जीव घे, माझा प्राण घे, पण यांना वाचव, यांना वाचव आई. आई भिराई. आई, आई आम्ही तुझीच लेकरं आहोत गो. मला तुझ्या मदतीची गरज आहे. यांना वाचव, यांना बरं कर. संजयची आणि तुझी ताटातूट होणं हीच नियती आहे, आणि ती मी नाही बदलू शकत. संजयला मी या क्षणाला बरं करू शकेन, पण त्यासाठी तुला मला एक वचन द्यावं लागेल. तू संजयला सोडून जाशील कायमच. हा आजार म्हणजे तुला आणि संजयला वेगळं करण्याची नियतीचीच योजना होती. मी तयार आहे आई. माझं यांच्यापासून लांब जाण्याने जर यांची तब्येत सुधारत असेल तर यांना कायमची सोडून जायला तयार आहे. कौतिक सांगू मी कुणाला, हिराई आईच कौतिक सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, कौतिक सांगू मी कुणाला. आज सूर्यास्ताच्या आत तुला संजय आणि हे गाव सोडून कायमचं निघून जायला लागेल. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. साऱ्या भक्तांची आई जन्माची, सावली सान थोराची, हात धरून हाती आई चालवी, दुःख वेदना आईच घालवी.